कारण आपली पूजा, आपली श्रद्धा ही प्रदर्शनाची गोष्ट का बरं असावी? ती मला तुमच्याच दारात येऊन बोलायचंय. काय तुमची दारं कुठली ओस पडली होती होय? मंदिरं ओस पडली होती सगळी. नवनीत राणाला तो पॉलिटिकल स्टंट तेव्हाच का सुचला, आता का सुचला नाही? मी त्याच्यावर खूप प्रश्न विचारू शकते तुमच्यासारखेच. पण मी ते विचारणार नाही. कारण मी म्हटलं ना, तुमच्यामध्ये आणि भाजपच्या इतर आक्रस्ताळा लोकांमध्ये फरक आहे. तुम्ही फार चांगले आहात. शांतपणे ऐकू, बोलू शकता, विचार करू शकता. का तुम्हाला भाजपने मागे टाकलंय मला माहित नाही. पण ठीक आहे, तुमच्याबद्दल आदर आहे. आता जरा तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ. आम्ही काय बोलतोय द्यावं सोडून. आम्ही किमान अवडंबर करत नाही, प्रदर्शन करत नाही आणि आम्ही मंदिरात चोऱ्या करत नाही. केशवजी, तुमच्यासारख्या माणसाकडून किमान एवढं अपेक्षित आहे. तुम्ही बचाव कसला करताय? अहो, जिथं विनय कटियार प्रश्न विचारताय, तिथे अशा मंदिरात झालेल्या चोरीचा तुम्ही निषेध नोंदवला पाहिजे जाहीर शब्दामध्ये. तुम्ही म्हटलं पाहिजे, की घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे आणि याच्यात कुणीही आरोपी असला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण तुमचं दुर्दैव असं आहे, की आरोपी मिश्रा आहे, आरोपी पांडे आहे, आरोपी यादव आहे. आरोपी जर शेख, खान, अन्सारी, तांबोळी असता ना, तर तुमच्या आधी नवनीत राणा आत्ताच म्हणजे इतका त्रागा करत तिकडे गेल्या असत्या. आगागागागागागा काय विचारायचंच काम नाही. तेव्हा तुमची अडचण ही आहे, की मिश्रा, पांडे, यादव, तिथे खान, अन्सारी, तांबोळी नाही, ही तुमची खरी अडचण आहे केशवजी. अहो, एकदा मान्य करा ना, की चूक झालीये. मान्य करा ना, की तुम्ही काही जरी केलं तरी सुषमाजी, तुम्ही तुमचे मुद्दे साधं घेऊन मी पुढे जातो. मला बोलू द्या मंदिराच्या आता. दानपेटीचं मला रक्षण पुढे करू बोलू शकला द्या. नाही. हा प्रॉब्लेम आहे तुमचा. केशवजी, तुम्ही एवढं बोला साधं आणि मान्य त्याच करायला वेळी तरी सुषमा कधीतरी बोला. मन मोठं करा की. ते मला आता बोलू द्या. सुषमाजींनी एक मुद्दा बोला, उपस्थित केला होता, किंबहुना आज विश्व हिंदू परिषदेकडनं आणि आत्ताच RSS कडनं देखील प्रतिक्रिया आलेली आहे की या सगळ्या घोटाळ्या प्रकरणात नाही नाही, 100% विजय. या सगळ्या ठिकाणी मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला भेदाभेद करायची गरज नाही. म्हणजे आम्ही ज्या संकटात असतो त्यामुळे राम आठवतो आणि संकटात नसतो त्यावेळी राम मंदिराच्या आम्ही उद्घाटनाला जात नाही. राम मंदिराच्या कुठल्याही प्रकारच्या कार्यात सहभागी होत नाही. किंबहुना राम मंदिराची मंदिरं सगळी बंद राहतील ही दक्षता घेतो. ज्या काँग्रेसनी रामावरती विश्वास नाही सांगितलं त्याच्या वळचणी अजून बसतो. या उद्धव ठाकरेंसारखं दुटप्पी ढोंगी भूमिका भाजपची कदापि नाही. नंबर 1. सगळ्यात महत्वाचं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष कृतीगट स्थापन झालाय, तर तपास चालू आहेत, अटका झाल्यात. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एखाद्या एक मिनिट ताई, आता माझा पूर्ण उद्या मध्ये मी बोललो नाही तुमचं, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आता शांतपणे ऐकून घ्या. मी हेच सांगा म्हटलं तुम्हाला. नाही ऐकून घ्या ना, तर पूर्ण ऐकून घ्या. मुळामध्ये असं आहे की त्या विषयामध्ये जो कोणी दोषी असेल, मग तो पांडे असो, शेख असो, मिश्रा असो, त्याशी काही देणं घेणं नाही.